चला पाहूया प्रॉम्प्टचे वेगवेगळे प्रकार. प्रॉम्प्ट फक्त टेक्स्ट किंवा तुम्ही जस्ट टाईप करूनही उत्तर मिळतं असं नाही आहे, तेच प्रॉम्प्ट असतात असं नाही. काही स्मार्ट असिस्टंट असतात, त्यांच्याशी तुम्ही बोलता, तो बोलूनसुद्धा प्रॉम्प्ट जनरेट केला जातो. काही वेळेस तुम्ही एखाद्या AI टूलला पिक्चर देता, इमेज देता, चित्र देता, त्या चित्राला तुम्ही सांगता की या चित्रावरून मला त्याची माहिती द्या, किंवा तुम्ही त्या चित्राला एडिट करायला सांगता, त्यात काही ॲड करायला सांगता, काही रिमूव्ह करायला सांगता. तर ही इमेज देखील हे देखील एक प्रॉम्प्टच आहे. AI चे किती प्रकारचे प्रॉम्प्ट वापरू शकतो चला पाहूया. पहिलं म्हणजे टेक्स्ट प्रॉम्प्ट, जे तुम्ही ChatGPTला क्वेश्चन विचारता ते एक टेक्स्ट आहे, सो ते टेक्स्ट प्रॉम्प्ट आहे. त्यानंतर काही AI टूल्स आहेत ज्याच्यात तुम्ही तुमची इमेज एडिट करू शकता, त्यासाठी तुम्ही इमेज अपलोड करता, सो ते आहे इमेज प्रॉम्प्ट. तर काही व्हॉइस प्रॉम्प्ट आहेत, जसे की सिरी किंवा अलेक्साला तुम्ही क्वेश्चन विचारता आणि त्या क्वेश्चनवरून ते तुम्हाला उत्तर देतं, तर ते व्हॉइस प्रॉम्प्ट आहेत. तर हे आपण इमेज, टेक्स्ट आणि व्हॉइस हे आपण जसे वेगवेगळे वापरू शकतो तसं ते एकत्रितरित्या देखील वापरू शकतो. त्याला म्हणतात मल्टीमॉडल प्रॉम्प्ट. सो त्याच्यामध्ये तुम्ही या तिन्ही गोष्टींचा वापर करून AIला क्वेश्चन विचारता आणि त्याचं उत्तर ते तुम्हाला देत असतं. तर अशा प्रकारे टेक्स्ट प्रॉम्प्ट, इमेज प्रॉम्प्ट, व्हॉइस प्रॉम्प्ट आणि मल्टीमॉडल प्रॉम्प्ट यासारख्या डिफरंट प्रकारे प्रॉम्प्ट तुम्ही वापरू शकता.